नमस्कार, मी माणिक कांबळे, संपादक कार्यकर्ता न्यूज चॅनलमधून आपल्याला आपल्या परिसरातील घडामोडीवरती बातम्या देत आहे। मारेगाव पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रात येत असलेल्या मार्डी तथा नवरगाव ग्रामपंचायतच्या पोटनिवडणूक निकाल जाहीर करण्यात आला असून यामध्ये काही ना गम तर काही ना खुशी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। मार्डी वार्ड क्रमांक 3 मधून मनीषा नागपुरे यांचा दणदणीत विजय झाला आहे। त्यांना या निवडणुकीत 223 मते मिळाली असून माधुरी गोनोले यांना 187 मते मिळाली आहे। मनीषा नागपुरे यांनी 36 मताची आघाडी घेतली आहे। या निवडणुकीत सरपंच रविराज चंदनके यांचा करिश्मा पहिल्यांदाच फेल झाल्याचे चित्र पाहायला मिळाले असून फुटपाथ हक्क संघर्ष समितीने आपले वर्चस्व यावेळी दाखवून दिले आहे। मार्डी वार्ड क्रमांक 3 मध्ये एकूण 589 मतांची संख्या असून 417 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे। 71% मतदानामुळे निश्चितच कोणाचे पाटे जड याच्यावर जानकारी फेल झाले होते। तसेच नवरगाव ग्रामपंचायतच्या 2 जागेसाठी झालेल्या निवडणुकीत वार्ड क्रमांक 3-1 मधून हर्षल शेंडे विजयी झाली आहे। त्यांना एकूण 100 मते मिळाली आहेत, तर त्यांचे प्रतिस्पर्धी सुरेश डवरे यांना केवळ 59 मते मिळाली आहे। 41 मताची लीड भरून काढू न शकल्याने सुरेश डवरे यांचा पराभवाचा सामना करावा लागला आहे। वार्डात 331 मतं होती, यापैकी 165 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे। येथीलच वार्ड क्रमांक 3 मधून संकेत डवरे विजयी झाली आहे। त्यांना एकूण 156 मते मिळाली असून प्रतिस्पर्धी सुरेश डवरे यांना याही वार्डात केवळ 40 मते मिळाली आहे। 116 मतांची लीड ते भरून काढू शकल्याने मोठ्या मताच्या फरकाने पराभवाचा सामना त्यांना करावा लागला आहे। या वार्डात एकूण 349 मतांची संख्या होती, त्यापैकी 202 मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला आहे। येथे परिवर्तन पॅनेलचा करिश्मा दुसऱ्यांदा चालला आहे। आज 29 एप्रिल सकाळी 10:30 वाजतापासून मतमोजणीची सुरुवात झाली। पहिल्यांदाच नवरगावचा निकाल अर्ध्या तासात जाहीर करण्यात आला असून मार्डीचा निकाल त्यानंतर जाहीर करण्यात आला आहे। आपण बघू शकता आजच्या घडामोडीत एक झलक आणि उत्साह। नवरगाव परिवर्तन पॅनल नवरगाव हे सर्वसामान्यांचं पॅनल आहे आणि आता 2024मध्ये आमच्या गावामध्ये जे पोटनिवडणूक लागली ग्रामपंचायत त्यामध्ये हर्षल शंकर शेंडे हे वार्ड नंबर 1 मधून विजय झाले आणि संकेत गणेश डवरे हे वार्ड नंबर 3 मधून मोठ्या फरकाने विजयी झाले। दोन्ही उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले। ही निवडणूक काही राजकीय आक्षेपोटी लादल्या गेली। राजकीय सुभावनेने राजकारण करून म्हणजे आमच्या पॅनलला कमी लेखून किंवा काही करू नये, नवरगावचा विकास करू नये ह्या उद्देशाने हे निवडणूक लागली। याबद्दल मी निवडणूक आयोगाचं अभिनंदन करतो आणि जनतेने जो आम्हाला प्रतिसाद दिला त्याबद्दल मी खूप आभारी आहे आणि अशीच जनता आमच्या पाठीशी राहो। आम्ही नवरगावच्या विकासासाठी कटिबद्ध राहू एवढं मी माझं। आता जे पोटनिवडणूक झाली नवरगावमध्ये तर त्या पोटनिवडणुकीमध्ये मी हर्षल शेंडे म्हणून माझा विजय झालेला आहे। हा माझा विजय नसून हा नवरगाववासियांचा विजय आहे आणि ज्या नवरगाववासियांनी माझ्यावर जो विश्वास टाकलेला आहे तो विश्वास मी संपादन करीन आणि गावाच्या विकासासाठी पूर्णतः मदत करीन। आजचा जो विजय झाला आहे पोटनिवडणुकीचा, जो विजय म्हणजे वार्ड नंबर 3नी विजय निवडून दिला आहे, हा म्हणजे विजय वार्ड नंबर 3चाच नसून पूर्ण मार्डी गावाचा आहे। विकासासाठी जो आपण प्रयत्न ज्यांना मांडले होते मुद्दे ते जनतेचे आपण करून देणार निश्चितच। हा विजय म्हणजे पूर्ण मार्डी जनतेचा आहे। नमो पार्वती पते महाराजांचा विजय असो। हात वर करा थोडं।